अदिती, काय झालं ग? काय झालं? रडतेस तू? तिला आनंदाने भरून आलं असेल. पण अगं, आमच्या अदितीचं असंच आहे. आधी जरा काही झालं ना की तिच्या डोळ्यात पाणी येतं. अगदी आनंद झाला ना तरी सुद्धा डोळे डबडबून येतात तिचे. हो ना ग अदिती? काय करत होती? हो, मला खरंच खूप आनंद झालाय जयला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं म्हणून. आणि खरंच हे सगळं फक्त त्याचंच श्रेय आहे. सगळं त्यांनीच केलंय. खूप मेहनत घेतली जयनी या सगळ्यासाठी. जय आणि मी फारसं बोलत नसलो ना तरी सुद्धा मला जयबद्दल खात्री आहे. त्याने एखादी गोष्ट ठरवली ना की ती तो केल्याशिवाय राहणार नाही. पण आमची सुनबाई सुद्धा काही कमी नाहीये हो. दोघेही एकमेकांच्या आनंदात एकमेकांचं सुख मानतात आणि तसं मानावं. त्यामुळे आनंद द्विगुणित होतो. काय ग अदिती? हो ना, मी आलेच. अनिता, देव टूर्स बरोबर कॉन्ट्रॅक्ट झाला आज. मी हो म्हणालो. काय? थँक्स. हे बघा, आता ना तुम्ही सगळं काही विसरून जा. आता सगळं ठीक होईल बघा. विसरण्यासारखं आहे का हे सगळं? मी नाही विसरू शकत आणि मी त्यालाही विसरू देणार नाही. अनिता, मी तुझ्याशी मागे बोलत होतो ना त्याच्यानंतर मी खूप विचार केला आणि विचार करता करता मला असं जाणवलं की अरे, ही तर खूप छान संधी आहे माझ्या समोर चालून आलेली आणि या संधीचा पुरेपूर फायदा घेणार आहे. या जय खानोलकरला मला हवा तसा, हवा तेव्हा माझ्या बोटावरती असा नाचवणार. अहो, असा सोडणार नाहीये मी त्याला. जय तुमचा जावई आहे. आपल्या अदितीचा नवरा आहे तो. चूक. आपल्या अदितीनं केलेली चूक आहे ती तिच्या आयुष्यातली. अगं, जय तिचा वापर करतोय आणि तिला कळत नाहीये ते. आधी त्यानं आपल्या श्रीमंतीकडे बघून तिच्याशी लग्न केलं. मी हे सगळं तेव्हाच ओळखलं होतं, म्हणूनच मी त्याला उभा नाही केला इथे. इतका साधा आणि शांत वाटतोय ना तुम्हाला, तसा नाहीये तो. साधीपणाचा ढोंग करतोय तो, फक्त ढोंग. अहो, तुम्ही जयवरती का संशय घेताय? मी उगाच संशय घेतोय का? नाही अनिता, अगं एक साधा विचार कर. इतका जर छान शहाणा समंजस मुलगा असेल तर मग लग्न करून एकाच ऑफिसमध्ये असे का राहिले असते, एकमेकांपासून लांब, अनोळखी? गरज काय लग्न लपवण्याची? दुसऱ्या ऑफिसमध्ये ह्याला काम नाही का मिळू शकत? अहो, पण त्यांची काही कारणं असतील ना. अहो, तर मी बोलते अदितीशी. नो, अदितीशी बोलायची काही एक गरज नाहीये. कारण मी तुला सांगतो, कारण आपली अदिती बॉस आहे तिथे. खूप चांगल्या पोस्टवरती आहे आणि हा तिच्या हाताखाली काम करतो त्या ऑफिसमध्ये. यालाच बायकोचा पदर सोडायचा नाहीये. आपली बायकोच आपली बॉस आहे म्हटल्यानंतर ह्याच्या सगळ्या चुका झाकल्या जातात ना. बायकोच शिफारस करते ह्याची सगळीकडे. अहो, पण कशावरून तरी दुसरीकडे प्रयत्न केला नसेल?
अरे दुसरीकडे प्रयत्न करून नोकरी मिळवण्यासाठी स्वतःच्या अंगात काहीतरी असायला लागतं ना. अगं या जगामध्ये टॅलेंट शिवाय सगळं व्यर्थ आहे आणि नेमकं तेच नाहीये त्याच्याकडे. अनिता, अगं हा गेलाही असेल कोणाकडे तरी, पण कोणी उभंही केलं नसणार. या जगामध्ये टॅलेंट शिवाय कोणीही तुम्हाला उभं करत नाही आणि नेमकं तेच नाहीये त्याच्याकडे. स्वतःमध्ये हिंमत असती ना तर स्वबळावरती काहीतरी केलं असतं यानं. नाही ना उत्तर तुझ्याकडे? कळलं ना किती धूर्त माणूस आहे हा. लवकरात लवकर खूप यशस्वी व्हायचंय याला, खूप श्रीमंत व्हायचंय. पण त्याचं हे स्वप्न मी सहजासहजी पूर्ण होऊ देणार नाही. नेव्हर. फोन उचल ना. तू फोन का कट केलास जय? उचलं ना घरात, मग कशाला उचलायला पाहिजे? मी आणते पाणी. पाणी घेतो नंतर. जय, मला तुझ्याशी बोलायचंय. उद्या बोलूयात प्लीज. ऑफिसमध्ये सुद्धा बोलायचं राहून गेलं. आदिती, मी दमलोय, मला झोपायचं. जुईला मुद्दाम घेऊन गेला होतास ना बाहेर, मला चिडवण्यासाठी? काहीतरीच काय. हे बघ, तुला घरी यायचं होतं आणि जुई खूप आधीपासून पार्टी मागत होती. म्हटलं आज दाभोळकरांसारख्या अर्थात तुझ्यामुळे तो क्लायंट परत आलाय, पण म्हटलं आपली असाइनमेंट कंप्लीट झाली, मग पार्टी देऊया. मी काय म्हटलं होतं सरांना, मी जर हा क्लायंट परत आणू शकलो नाही तर मी नोकरी सोडेन. पण आता त्याची गरज नाही, माझी नोकरी नाही जाणार. आतापर्यंत अनेकदा मला सापाने गिळलं, पण आज अशी शिडी मिळाली की डायरेक्ट शेवटच्या घरापर्यंत आणून सोडलं. ह्या सगळ्यामुळे ना आज खूप धमाल झाला. कितीतरी दिवसांनी आज खूप छान मस्त झोप लागणार. त्यामुळे गुड नाईट. काय तुमच्यासारख्या माणसांना एक पाऊलभर उभी राहायला जागा मिळाली तरी तुमचा खूप खुश होता बुवा तुम्ही. अल्पसंतुष्ट माणसांचं हे असंच असतं. स्वभाव धर्म, दुसरं काय करणार. तुला असं वाटत असेल की तू आज खूप मोठा तीर मारलायस, तर ते तसं नाही. बाणगुळाला स्वतःचं अस्तित्व नसतं.
काय झालं? कालचे आनंदाश्रू अजून वाहतात वाटतं. अहो तुम्ही इथे काय करताय? उगीच ढवळाढवळ करू नका. तिला आवरून ऑफिसला जायचंय. अरे पण मी काहीच केलं नाही. आपल्या डोळ्यात पाणी दिसलं म्हणून तिला विचारलं. नाही काही नाही काका. कळलं. अहो ती कांदा कापते ना म्हणून डोळ्यात पाणी आलंय. हा हो म्हणूनच. कांदा चिरल्याबरोबर पाण्यात टाकायचा आणि त्यानंतर बारीक चिरायला घ्यायचा. म्हणजे काय मग डोळ्यातून पाणी नाही येत. झाला तुमचा सल्ला. मग आता जा, आम्हाला काम करू देत. करा करा काम करा काम करा. हा आदिती, गेली कित्येक वर्ष मी संसार करते. कांद्यामुळे डोळ्यात येणारं पाणी ओळखू येतं ग मला. काल संध्याकाळी पण काहीतरी बिनसलं होतं हो ना? काय झालंय सांगशील का? काकू काल पप्पांनी कॉन्ट्रॅक्ट साईन केलं आणि तेव्हाच सरांनी जय समोर असं सांगितलं की त्याला ही संधी मी त्यांना रिक्वेस्ट केली म्हणून त्यांनी दिली. हे सगळं पप्पांसमोर घडलं. त्याचं जयला खूप वाईट वाटलं काकू. आदिती रडू नकोस बाळा. अगं तुला समजतंय ना जयशी बोलायला हवं ना? हा काकू मी खूप प्रयत्न केला त्याच्याशी बोलण्याचा आणि अजूनही प्रयत्न करते, पण त्याला या विषयावर माझ्याशी काही बोलायचंच नाहीये. मला कळतंय हे सगळं आतून त्याला खूप सलतंय, पण तो काहीच बोलत नाहीये काकू. आणि असं पहिल्यांदा झालंय की त्याच्या मनातलं तो माझ्याशी बोलू शकत नाहीये आणि याचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटतंय. पण तुला त्याची अवस्था समजते ना, मग तू जरा त्याच्या कलाने घ्यायचा प्रयत्न कर ना. समजूतदार आहे ग तो नक्की समजून घेईल. आणि हो, आता अशी रडत बसू नको. ऑफिसला जायला उशीर होतोय ना. जा, ऑफिसला जाता जाता त्याच्याशी बोलून घे सगळं. नाहीतर असं कर, आज तुम्ही ऑफिसला न जाता बाहेर कुठेतरी जा किंवा संध्याकाळी जा, पण एकमेकांना वेळ द्या. आणि आता निघ बरं लवकर. तो वाट बघत असेल ना. निघ. जय जय कुठे गेला हा? बॅगही दिसत नाही याची. आता झाला गोळी घेऊन झाली. थोडं जायचं का बाहेर चालायला? काय बसून बसून कंटाळला असाल हा म्हणून विचारलं. काका हा जय कुठे गेला? हा कुठे आहे म्हणजे? ऑफिसला गेला ना. घाईत आहे म्हणाला. तुला सांगून नाही गेला? हो बरोबर आहे. काल म्हणाला होता तो आज लवकर जाणार आहे म्हणून, पण मीच विसरले. किचन मध्ये होते तेव्हा कदाचित निघाला असेल तो लवकर. मला वाटलं तुला सांगून गेला नाही. आता जाऊ दिलं नसतं. काढ ना. अण्णा मी येते. औषध वेळेवर घ्यायला. ती जबाबदारी माझी आहे. ग मी देईन. तू जा आता, निघ लवकर. तो जय पोचला असेल ना ऑफिस मध्ये. हो येते.
मला न सांगता आलास ऑफिसला? तुझ्या विना जय, आज हाफ डे घेशील? आपण बाहेर जाऊया. नाही जमणार. नवीन क्लायंटसाठी प्रेझेंटेशन बनवायचं, खूप काम आहे. थोडं लवकर संपव ना काम प्लीज. नाही संपणार का अदिती? जय, प्रयत्न तर करशील. अदिती, खरंच नाही जमणार. मला नाही वाटत वेळेत काम संपेल, त्यामुळे नको जायला. तू कॉफी घेणार आहेस? असं का वागतोयस? कारण काहीच नाहीये. नॉर्मल आहे सगळं. आणि काही लागलंच तर तू आहेसच ना मदतीला. जय, अदिती, मला सगळं कळतंय. मला जे वाटतंय तेच तुलाही वाटतंय ना? म्हणून तू त्याला विचारलंस ना की तू असा का वागतोयस? कोणालाही फरक जाणवेल असा वागतोय तो. तू म्हणाला तो नॉर्मल आहे, पण तो तुला नॉर्मल दिसतोय. एवढं मोठं डील झालं, सरांनी आऊंनी त्याचं एवढं कौतुक केलं, दाभोळकरही परत आले. तो खुश असायला हवा होता, पण नाही. काल सुद्धा अजिबात मूड नव्हता त्याचा, ना खाण्यात ना बोलण्यात. जस्ट एक फॉर्मॅलिटी म्हणून मला तो घेऊन गेला होता. मला तर असं वाटतं की सारिका म्हणाली ना तसंच असेल. काळजी तर मिटेल, पण आनंद उपभोगू शकणार नाही. पण त्याचंही काहीतरी कारण असेल ना. तुला काही सांगितलं बघा त्याने? अरे कुठे हरवलंयस? हा, कुठे काय? काही नाही. ना थांब, मला तुझ्याशी बोलायचं. काका, मला जरा आत्ता एकटं राहायचं. म्हणजे एका प्रेझेंटेशनवर काम करतोय म्हणून. तेवढं महत्वाचं आहे? नक्कीच. पण मला तुझ्याशी जे बोलायचंय ते त्याहूनही महत्वाचं आहे. नक्कीच. जय, तू बदललायस. काय झालं तुझं आणि तिचं? कळतंय ना मी कोणाबद्दल बोलतोय? नाही, मला माहिती आहे ते कोणी येणार नाही. मला उत्तर हवंय. असं काही झालं नाहीये. नाही? हो ना? मग कसला विचार करतोयस? आता तुझे काय प्रॉब्लेम्स आहेत हे आम्हाला कळत नाही का? समोरच्याची मनस्थिती दिसते ना आम्हाला काय ते. तुम्हाला दिसते ना माझी मनस्थिती. मग का मला एवढे प्रश्न विचारताय? कारण मला उत्तर हवंय. दाभोळकरांनी कॉन्ट्रॅक्ट साईन केलं याचा तुला आनंद झाला नाही का? अरे ते काही बोलले असेल तरी सोडून दे, पण तू असं वागू नकोस. मी बघतोय तू आदितीशी कसा वागतोयस ते. एवढं काय मनावर घ्यायचं? काका प्लीज, मी कुणाचंही कुठलंही बोलणं मनाला लावून घेतलेलं नाही. कोणाचंही म्हणजे काय म्हणायचं तुला? म्हणजे काही नाही.
काका प्लीज प्लीज थांबा आता. हे बघा, मी कुठल्याही प्रश्नाचं आत्ता उत्तर देणार नाही, त्यामुळे मला प्रश्न विचारूच नका तुम्ही. मला आत्ता एका मीटिंगला जायचं, त्यासाठी उशीर होतो. सो प्लीज, हवं तर हात जोडतो. सॉरी. जा तू, तुला उशीर होत असेल ना.